36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे बोगस सोयाबीन बियाणांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची गंभीर घटना समोर आलेली आहे. पेरणी केल्यानंतर बियाणे न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तिवसा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आज प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तिवसा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोयाबीन बियाणे कंपनी तसेच बूस्टर होती आणि इन्व्हेज कंपनी विरोधामध्ये रीतसर तक्रार नोंदवली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आज शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी तिवसा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे मोर्शी SDO कृषी अधिकारी दाखल झाले. त्यांनी तिवसा तालुका कृषी अधिकाऱ्यांसह बूस्टर होतू आणि इन्व्हेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बांधित सोयाबीनची शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बियाणांच्या दर्जाची आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर पाहणी करण्यात आली आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार आहे याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील सातरगाव या क्षेत्रामध्ये आले असून शेतकऱ्याची माहिती जाणून घेऊया. तुमचं नाव? माझं नाव शिवानंद महादेवराव गावणार, काय राहणार सातारगाव. बरं, तुमच्या शेतामध्ये काय कोणतं बियाणं निघलं नाही? आम्ही हुतूतू बूस्टर कंपनीचं सीड पेरलेलं होतं, तरी पण ते आमच्या शेतामध्ये उगवलं नाही. आम्ही तहसीलकडे कंप्लेंट केली, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केली. आता सध्या ते पाहणी करता प्रशासकीय लोक आलेले आहे. आता सध्या शेताची पाहणी सुरू आहे. हुतूतू कंपनीचं आणखी दुसरी कुठल्या कंपनीचं पेरलं आहे का बियाणं? नाही, आम्ही सध्या हुतूतू कंपनीचंच पेरलं, बूस्टर कंपनीचं. बूस्टर कंपनी. तालुक्या क्षेत्रामध्ये अशी खूप म्हणजे त्या कंपनीचा खूप ठिकाणी पेरा झालेला आहे, पण अद्यापही सगळ्यांना ते जे उगवण क्षमता जे आहे हे कमी निघालेली आहे. 20 ते 15-20% निघालेली आहे. सगळ्या शेतकऱ्याची खूप मनस्थिती नाराज झालेली आहे आणि शेतकरी सध्या तर तोट्यात आलेला आहे असं मला वाटतं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये तिवसा.